नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला जर या लॉटरीमध्ये जर अप्लाय करायचं असेल, जसे की कोकण महामंडळाची जी लॉटरी निघालेली आहे 5,362 घरांची, या घरांच्या लॉटरीमध्ये जे लोकेशन आहेत, जवळपास 14 ते 15 घरांचे लोकेशन निघालेले आहेत. जसे की नेरूळ, वाशी, घनसोली, सानपाडा, दिघा, ठाणे, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, वसई, पालघर, कल्याण या लोकेशनची घरे निघालेली आहेत. समजा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की सर आम्हाला घनसोलीला अप्लाय करायचं आहे, नेरूळला करायचं आहे, सानपाड्याला करायचं आहे, जसे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून, ज्या इन्कम ग्रुपमधून तुम्ही अप्लाय करणार, त्याच इन्कम ग्रुपचे तुम्हाला तुमच्या ज्या लोकेशनवरती, जसे तुमच्या प्रोफाईलवरती जे जे घर आहेत ते उपलब्ध होणार आहे. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता का एकापेक्षा जास्त संकेतांमध्ये, तर त्याची माहिती आपण या चॅनलवरती आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन जे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. साईडला बघा 5.4 त्यांनी स्पष्ट त्यांच्या PDF मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला त्या अकाउंटद्वारे वेगवेगळ्या संकेत क्रमांकात अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज भरता येतील. अर्जदाराला ऑनलाईन नोंदणी अर्ज अमानत भरणा प्रक्रियेकरिता उपलब्ध वेळापत्रक पहावे. म्हणजे तुम्ही एका प्रोफाईलवरून जर तुम्हाला वाटलं की तुमची प्रोफाईल एकदा ओपन झाल्यानंतर सर्व तुम्हाला ते घरे उपलब्ध होणार आहे. ती घरे उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तुमच्या EWS टाईपमध्ये ज्या लोकेशनची घरं आहेत, जर तुम्ही LIG मध्ये अप्लाय करणार असाल त्या लोकेशनची, जसे तुमची इन्कम आहे त्या इन्कमनुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी घरं तुमच्या प्रोफाईलला ओपन होणार आहे, तुम्हाला अप्लाय करताना जर समजा तुम्हाला जर घनसोलीला EWSचं घर आहे तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जर तिथे कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीचे घर उपलब्ध आहे का हे तुम्हाला सर्व तुमच्या त्या प्रोफाईलवरती दिसणार आहे. तुम्हाला जर वाटलं डोंबिवलीला अप्लाय करायचं आहे, EWS टाईपचे घर आहेत, तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. अंबरनाथला आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तुम्ही अंबरनाथला अप्लाय करू शकता. पण तुम्ही वेगवेगळ्या संकेतांकामध्ये अप्लाय करू शकता, पण एकाच संकेतामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज अप्लाय करू शकत नाही, असं त्यांनी त्यांच्या जी PDF आलेली आहे 5.4 बघा, हे मी खाली पण लावलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. तर असं हे जे खूप साऱ्या लोकांनी कमेंट केली की सर आम्हाला आता अप्लाय करताना आम्हाला जास्त लोकेशनमध्ये आपण फॉर्म भरू शकता का, तर निश्चितच तुम्ही भरू शकता. तर असा हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.